नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. लाईफलाईन या कार्यक्रमात तुमचं स्वागत. जगातील हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे. भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाख पेक्षा जास्त एंजियोप्लास्टी आणि बायपास होतात. भारतात एका वर्षभरात 9,006 कोटी इतका खर्च एंजियोप्लास्टी आणि बायपासवर केला जातो. पण माधव बागने त्यांच्या 20 वर्षांच्या अनुभवात एकूण 10 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांना बायपास सारखे हार्टचे ऑपरेशन टाळण्यास मदत केली. त्यातीलच काही आनंदी रुग्णांचंही आज आपण मनोगत ऐकणार आहोत. सोबत आयुर्वेदिक चिकित्सा हृदय रुग्णांसाठी कशी उपयोगाची ठरते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आपल्या सोबत उपस्थित आहेत माधव बागचे तज्ञ आणि ओपीडीच्या प्रमुख डॉक्टर दीपाली देशमुख. नमस्कार. नमस्कार मॅम. खरं तर तुमचं लाईफलाईन मध्ये सहर्ष स्वागत. आणि माझा प्रश्न तुम्हाला असा की खरं तर आता डॉक्टर गेले 20 वर्ष माधवबाग आयुर्वेदिक पद्धतीने हृदयरोग रुग्णांवर उपचार करत आहेत. 10 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांना बायपास सारखी शस्त्रक्रिया टाळण्यास मदत केली आहे. तरीही भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाख याच्यापेक्षा जास्त एंजियोप्लास्टी आणि बायपास होतात. तर प्रत्येक ब्लॉकेजेस असणाऱ्या हृदय रुग्णांमध्ये हे ऑपरेशन करणं गरजेचं असतं का? प्रत्येक ब्लॉकेजेस असणाऱ्या पेशंट मध्ये ऑपरेशन करणं गरजेचं नसतं. जेव्हा आपली स्ट्रेस पॉझिटिव्ह येते, स्ट्रेस पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला सोबत लक्षणे पण दिसत आहेत की आपल्याला त्रास होतोय, ईसीजी मध्ये चेंजेस येत आहेत, आपल्या हार्टची हृदयाची कार्यक्षमता कमी आहे, अशांना आपण आपली जी निवासी चिकित्सा आहे आयुर्वेदिक पंचकर्म ते केलं तरी नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. आता हार्ट अटॅक येणं आणि ब्लॉकेजेस असणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस ब्लॉकेजेस असले की हार्ट अटॅक आलाच पाहिजे असं काही नाहीये. आता हार्ट अटॅक हा कधीही केव्हाही कोणालाही कुठे येऊ शकतो. हार्ट अटॅक हा तुमच्या ब्लॉकेजेसमुळे कधीच येत नाही. जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं किंवा तुमचा स्ट्रेस, ताणतणाव असणं, बदलती जीवनशैली ही सगळी कारणं आहेत तुमचं ब्लॉकेजेस तयार होण्यासाठी. याचे लाईफस्टाईल जरी चेंज केली, तुम्ही त्याचे अल्टरनेटिव्ह जर थेरपीज केल्या तर नक्कीच आपण ब्लॉकेजेस पासून मुक्त होऊ शकतो. आपल्याला वेगळं ऑपरेशन करायची गरज लागत नाही. खरं आहे डॉक्टर. खरं तर हृदयाच्या बाबतीत काही कमी जास्त झालं तर खरंच लोक लगेच घाबरून जातात. मात्र काळजी करू नका, माधवबाग आहे तुमच्या मदतीला. माधवबागचे खोपोली व कोंढाळी हे हृदयरोगासारख्या गंभीर आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे 2 निवासी हॉस्पिटल्स आहेत. तुम्ही देखील आपले हृदय निरोगी ठेवू इच्छित असाल तर ताबडतोब फोन उचला आणि फक्त स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आत्ता एक मिस्ड कॉल द्या. माधवबाग हॉस्पिटलच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता माधवबागचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील. तेव्हा आत्ताच मिस्ड कॉल द्या 02248966977. तर दुसरा प्रश्न माझा असा डॉक्टर तुम्हाला की डॉक्टर माधवबागची ही आयुर्वेदिक नॉन सर्जिकल चिकित्सा जी आहे ती नेमकी कशी काम करते? आता जसं मी आता सांगितलं की हे ब्लॉकेजेस म्हणा, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर, खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारी गोष्ट आहे. तर हा ताणतणाव कुठेतरी कमी झाला पाहिजे, ही जीवनशैली चेंज झाली पाहिजे. त्याच्यासाठी माधवबाग हॉस्पिटलमध्ये 6 ते 7 दिवसांची निवासी चिकित्सा असते आणि ही टोटली आयुर्वेदिक पद्धतीने आपण ही ट्रीटमेंट करतो. तर आयुर्वेदाने ही लाईफस्टाईल छान होण्यासाठी दिवसाचं आचरण कसं असावं हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे दिवसाची दिनचर्या कशी असावी, त्याच्यामध्ये ब्राह्म्य मुहूर्त उत्तिष्ठ म्हणजे सकाळी 4:30 वाजता उठणं, त्याच्यानंतर रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं, जी आमची मेन ट्रीटमेंट आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण, 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ईसीजी, शुगर
4 वेळा जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर औषधं, रोज टेस्ट, रोज फरक पेशंटला दाखवला जातो. दुपारी झोपू नये म्हणून दुपारच्या वेळेस लेक्चर्स असतात आणि आपण म्हणतो ना सूर्याप्रमाणे वागावं, म्हणून जसं सूर्य माथ्यावर येतो तेव्हा तो पृथ्वी तलावर प्रकाश टाकतो, ती वेळ असते 12 ते 1:30च्या दरम्यान. तर दुपारचं जेवण 12 ते 1:30च्या दरम्यान होतं आणि जसं सूर्यास्त होतो तसं अग्नी कमी होतं, म्हणून रात्रीचं जेवण 7-7:30 पर्यंत दिलं जातं. म्हणजे पूर्ण जे दिवसाचं आचरण आहे प्रॉपर आयुर्वेदाने जी सांगितलेली गोष्ट आहे त्याच्यानुसार केलं जातं. आणि आयुर्वेदामध्ये पंचसूत्री चिकित्सा ही महत्वाची आहे. आता पंचसूत्री म्हणजे काय, तर आहार, विहार, औषध म्हणजे ओरल मेडिसिन, पंचकर्म आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या 5 सूत्रावर आपण इथे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतो. त्याच्यामुळे संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने हृदयाची ताकद पण वाढते, सर्क्युलेशन वाढतं, नवीन रक्तवाहिन्या तयार होऊन नैसर्गिकरित्या बायपास होते, म्हणून वेगळं इंटरव्हेन्शन करण्याची गरज लागत नाही. तर माझा असा तिसरा प्रश्न तुम्हाला की ज्यांच्या रिपोर्टमध्ये असं असेल की 90% आणि 100% ब्लॉकेजेस आहेत हार्टमध्ये, तर त्यांची फॅमिली लगेच घाबरते हे सगळं ऐकून. तर माधव बागच्या या आयुर्वेदिक नॉन सर्जिकल चिकित्सेची मदत आपण घेऊ शकतो का आणि कशी? नक्कीच आपण ब्लॉकेजेस किती का असेनात आपण ट्रीटमेंट करतो आणि नक्कीच पेशंटला फायदा होतो. म्हणजे 90% 100% ब्लॉकेजेस असेनात का. आता बघा, ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय, तर अडथळा. कशाला अडथळा करताय, तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करताय आणि रक्त पुढे जात नाहीये म्हणून पेशंटला त्रास होतो. तर बाय हुक और क्रूक तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे. तर हे रक्त किती पोहोचतंय, खरंच हृदयाला त्रास होतोय का, हे बघणं फार गरजेचं आहे. तर आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इको, GLS, कार्डियक इम्पेडन्सोग्राफी अशा वेगवेगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी करतो. आणि ही जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली ट्रीटमेंट आहे पंचकर्माची, त्यामध्ये काय केलं जातं की स्नेहन म्हणजे होल बॉडी मसाज केला जातो, स्टीम म्हणजे वाफ दिली जाते, हृदयावर काही औषधांची धारा असते आणि इनिमात्र औषध असतं. याच्याने काय होतं की पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होणं, व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हा हृदयाकडे करून दिला जातो. जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा झालेला आहे आणि पुढे अडथळा आहे, हे रक्त पुढेही नाही जाऊ शकत आणि मागे ते नवीन 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 सगळे मार्ग काढतं. हे नवीन मार्ग म्हणजेच तुमच्या नवीन नवीन रक्तवाहिन्या आहेत. यालाच म्हणायचं न्यू कोलॅटरल फॉर्मेशन. म्हणजे नॅचरल वेनी आपण बायपासच करणार आहोत. तर ब्लॉकेजेस किती का असेनात, महत्वाचं काय तर सर्क्युलेशन तिथं होणं गरजेचं आहे. तर आपण ते दुसरीकडून मार्ग करून तो सर्क्युलेशन वाढवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स फरक दाखवणार आहोत. आता हे ब्लॉकेजेस काही 1 किंवा 2 दिवसात आत्ता तयार झालेत असे नाहीये, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे. तर हे ब्लॉकेजेस जाण्यासाठी काही दिवस लागणार, पण ह्या ब्लॉकमुळे जो रक्तपुरवठा होत नाहीये म्हणून जिने चढल्यानंतर दम लागणं, छातीमध्ये भारीपण वाटणं, डाव्या साईडला छातीत पाठीत दुखणं, डावा हात दुखणं, तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणं, फक्त दाताला मुंग्या आल्यासारखं वाटणं, घशात आवळल्यासारखं होणं, चक्कर येणं, धडधड वाटणं, डोळे लाल होणं, डोळ्यांची आग होणे किंवा डोकं जड होणे, एकदम रेस्टलेस फील होणे, छातीमध्ये जळजळ होणे, गॅसेस होणे, ऍसिडिटी होणे, फक्त पाय दुखणे. आधी पूर्वी खूप काम करावंसं वाटत होतं, आता करावंसं वाटत नाहीये, ही लिथार्जी येणे, अशी वेगवेगळी लक्षणं जी आहेत ती हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्यामुळे होतात. तर बाय हुक और क्रूक तिथे रक्त पोहोचलं की ही लक्षणं सगळी कमी होणार आहेत आणि त्याच्यातूनच आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे. आणि आपण 1 किंवा 2 पेशंटमध्ये ही इम्प्रूव्हमेंट बघितली नाहीये, तर मागील 20 वर्षामध्ये 10 लाखाहून अधिक पेशंट आपले छान झालेले आहेत. आणि त्याचे रिसर्च पेपर म्हणजे इट इज सायंटिफिक रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट, याचा आपला जो रिसर्च पेपर आहे तो लॅन्सेट जे वर्ल्डचं मेन हार्टचं जर्नल आहे त्याच्यामध्ये हा सबमिट झालेला आहे. पुन्हा इंडियन हार्ट असोसिएशन, पुन्हा अमेरिकन हार्ट असोसिएशन, ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपले हे रिसर्च पेपर आपण सादर केलेले आहेत आणि त्याला अप्रिशिएशन पण मिळालेलं आहे. म्हणजे आपण जे काही ट्रीटमेंट करतोय ती प्रॉपर रिसर्च बेस आहे आणि पेशंटलाही इम्प्रूव्हमेंट मिळते, स्वतःलाही त्यांना फरक जाणवतो आणि विथ रिपोर्ट्स आपण त्यांना फरक दाखवतो. त्याच्यामध्ये हा सूर्य, हा जयद्रथ आपण हे इथेच दाखवून देतो. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची याच्यामध्ये काळजी घेतोय. त्यांचा डाएट कसा असावा, त्यांचा एक्सरसाइज कशी असावी, त्यांच्या ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी काय काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण करून घेतो आणि 90 डेज मध्ये आपण पेशंटला
लाईफला इम्प्रूव्हमेंट देण्यासाठी काम करत असतो. म्हणजे ऑपरेशन टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागमध्ये नॉन सर्जिकल संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेची निर्मिती केली गेली आहे. तर आजवर लॅन्सेट, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि JPI सारख्या 150हून अधिक विश्वविख्यात संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP सारख्या आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने मात देता येऊ शकते. 10 लाखांहून अधिक रुग्णांनी या चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे. त्यातीलच अशा एका आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया, जे ज्यांना ऑपरेशन टाळण्यात यश मिळालंय. माझं नाव डॉक्टर सतीश भास्करराव पाटील. मी माजी मंत्री आहे. राजकीय जीवनामध्ये स्ट्रेसफुल जीवन असतं. यात मला डायबिटीज कधी झाला हे समजून सुद्धा आलं नाही. 3 महिन्यापूर्वी मला थोडासा हृदयाचा त्रास झाला. अँजिओग्राफी केली. पुणे येथे डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं की एक वेन ब्लॉकेज आहे, जवळपास 90%. अँजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अँजिओप्लास्टीचा निर्णय झाला. अँजिओप्लास्टी देखील झाली. मी मधल्या काळामध्ये डॉक्टर साने यांची मुलाखत ऐकली आणि म्हणून मी ठरवलं की आपण सुद्धा माधवबागला गेलं पाहिजे. फोन केला, अपॉइंटमेंट घेतली आणि मी आलो. सुरुवातीला त्यांनी माझी टेस्ट केली, पंचकर्म करून घेतले, BP चेक केला, शुगर चेक केले. इथलं जेवण सात्विक होतं आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते अतिशय लिमिटेड होतं. ज्यावेळेला मी ऍडमिट झालो त्यावेळेला 72.5 हे माझं वजन होतं. माझी ब्लड शुगर ही सुद्धा 180-200च्या घरात होती आणि आज सकाळी ती 100च्या आत होती. आपलं काम सुरू ठेवून जर आपण पथ्य पाळली नक्कीच याच्यात सुधारणाच होईल, वाढ होणार नाही याचा विश्वास मला आहे. मला वाटतं सगळ्याच प्रकारची काळजी या माधवबाग मध्ये केली जाते आणि नक्कीच या सगळ्याचा ऋणी आहे. एक चांगलं आरोग्य घेऊन मी घरी परततो आहे. अजून मला जे भेटतील त्या सगळ्यांनाच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. एकदा माधवबागला जा आणि या अनुभवाचा फायदा आपल्या शरीराला देखील घ्या. धन्यवाद. तर आपण आता जे मनोगत ऐकलं ते डायबेटिक व्यक्तीचं होतं. तर असं संशोधन सांगतं की 70% जे डायबेटिक पेशंट्स आहेत तर त्यांना हृदयरोगाचा विकार होतो. तर आपल्याकडे असं काही आहे का, म्हणजे माधवबागमध्ये, की विना शस्त्रक्रिया उपचार होऊ शकतात? नक्कीच. आता टाईप 2 डायबिटीज आणि टाईप 1 डायबिटीज असे 2 प्रकारचे डायबिटीज असतात. तर टाईप 1 मध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही, म्हणून बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागतं. आणि टाईप 2 जे डायबिटीज आहे त्याच्यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत असतं, पण इन्सुलिनच्या दाराशी एक प्रकारचं आवरण येतं, त्याला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. हा इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढते आणि मांसपेशीला त्याचं खाद्य मिळत नाही, म्हणून आपल्याला वेगवेगळी लक्षणे दिसतात. त्याच्यामध्ये काय दिसतं तर पायांच्या तळव्यांची आग होणे, पाय दुखणे, पायाला गादी बसवल्यासारखं वाटणे, मुंग्या आल्यासारखं वाटणे, चक्कर येणे, सारखं घशाला कोरड पडणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, काम करण्याची इच्छा न वाटणे, इथंच कोणीतरी आपल्याला चहा आणून दिला तर बरं होईल, इथंच आपल्याला जेवण मिळालं तर बरं होईल असं वाटणे, अननेसेसरी वजन वाढणे की 6 महिन्यामध्ये माझं 15 किलो वजन वाढतंय. तर नक्कीच हे सगळी जी लक्षणं आहेत, किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे, जास्त प्रमाणात झोप लागणे, चिडचिड होणे, आधी आपल्याला सगळं आठवत होतं आता आठवत नाहीये, लॉस ऑफ मेमरी, स्मृतिभ्रंश होणे, अननेसरी लिथार्जी वाटणे, वीकनेस वाटणे, ही सगळी जी लक्षणं आहेत, जास्त वेळा लघवीला जावं लागणे, ही अनेक वेगवेगळी लक्षणं का दिसतात तर इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे. म्हणजे साखर आहे पण कुठे रक्तात, ती त्या मांसपेशीपर्यंत मिळत नाहीये, म्हणून ही सगळी लक्षणे दिसत आहेत. तर ही अतिरिक्त चरबी जी इन्सुलिनच्या दाराशी जाऊन बसल्यामुळे ती रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढते. तर कल्प्रिट कोण आहे डायबिटीज मध्ये तर ही इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. तर ही अतिरिक्त चरबी ही काढली की आपोआप तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होऊन
टाईप 2 डायबिटीज कॅन बी रिव्हर्स. असं आपण 1 किंवा 2 पेशंट नाही तर 30,000 प्लस पेशंट डायबिटीज चे आपण ट्रीट केलेले आहेत. आणि आपण GTT नावाची टेस्ट करतो, म्हणजे 75 ग्राम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली आहे, असं 90 दिवसामध्ये असं दिसून आलेलं आहे. म्हणजे पूर्वी आपण फक्त हार्ट डिसीजची ट्रीटमेंट करायचो, पण आता असं लक्षात आलं की जे हार्टचे पेशंट आहेत त्याच्यामध्ये 90% लोकांना डायबिटीज असतो. त्यांचा डायबिटीजच छान झाला की त्यांचा हार्ट डिसीज आपोआप नॉर्मल होणार आहे. कारण डायबिटीज इज अ सायलेंट किलर, स्वतः काही करत नाही, डायरेक्ट हार्ट, किडनी, ब्रेन याला अफेक्ट करतं. त्याच कारणास्तव आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम चालू केला आणि त्यामध्ये डाएट, एक्सरसाइज, पंचकर्म, मेडिसिन अशी ट्रीटमेंट केली आणि 90 दिवसाचा आपण डाएट फॉलो करायला सांगितला. त्याच्यामध्ये जवळजवळ आपण आता मागच्या वर्षी आपण GTT प्रत्येक म्हणजे आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आपले क्लिनिक्स आहेत तर एकाच वेळी आपण GTT टेस्ट कंडक्ट केली आणि त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे की आपण 700 पेक्षा जास्त GTT एकाच वेळेस कंडक्ट केलेले आहेत आणि त्या निगेटिव्ह पण आलेल्या आहेत. तर छान माहिती देत आहे डॉक्टर दीपाली मॅम. आणि आता हृदयरोग आणि विना शस्त्रक्रिया, माधवबागच्या विना शस्त्रक्रिया उपचारासंदर्भात आणखीनही माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाले विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा लाईफलाईन. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत लाईफलाईन. डॉक्टर, जे अचानक छाती दुखायला लागते त्यानंतर अगदी लोक घाबरतात आणि त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येतो. नेमका काय फरक दिसून असलेला असतो आणि तो पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह बदलण्यासाठी माधवबागच्या विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक ट्रीटमेंटची कशी मदत होऊ शकते? आता स्ट्रेस टेस्ट म्हणजे नेमकं काय, तर ही पट्ट्यावर चालण्याची टेस्ट असते. त्याच्या छातीवर सगळीकडे लीड्स लावले जातात आणि त्यामध्ये प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, हार्टला किती ब्लड सप्लाय होते, किती चालल्यानंतर त्रास होतोय हे सगळं समजून येतं. म्हणजे अँजिओग्राफी जी केली जाते ना त्याच्यामध्ये डाय पुश करून फक्त चित्रामध्ये कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत हे आपल्याला समजून येतात. हे ब्लॉकेजेसमुळे ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन काही हॅम्पर होते की नाही, खरंच हृदयाला काही त्रास होतोय की नाही, हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. म्हणजे स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. अँजिओग्राफीमध्ये किती का ब्लॉकेजेस असे ना ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय, तर हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय. तर आता नॉर्मली ही स्ट्रेस टेस्ट जी असते ना ती 15 मिनिटाची असते आणि तुमच्या हृदयाला 10 मेट्सचा ब्लड सप्लाय हवा असतो. मेट्स मीन्स मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट मीन्स ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट. आता ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत, म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतं हे आपल्याला स्ट्रेस टेस्ट वरून समजून येतं. तर याच्यामध्ये महत्वाचं अजून काय बघायचं असतं स्ट्रेस टेस्ट मध्ये, तर VO2 मॅक्स. VO2 मॅक्स म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिजन कन्झम्पशन बाय बॉडी प्लस हार्ट इज इक्वल टू असं म्हणलं जातं की क्वांटिटी ऑफ लाईफ, किती वर्ष आपण छान जगणार आहोत हे VO2 मॅक्स वरून समजतं. तर VO2 मॅक्स शुड बी 35 ml पर kg पर मिनिट इन मेल्स आणि 30 ml पर kg पर मिनिट इन फिमेल्स. म्हणजे आपल्याला आपला VO2 मॅक्स इम्प्रूव्ह करून ठेवणं फार गरजेचं आहे. तो खरंच किती आहे, खरंच आपल्याला हृदयाचा त्रास होणार आहे का पुढे किंवा पूर्वी होऊन गेलाय का हे आपल्याला स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. तर कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी निदान करणं गरजेचं असतं. आणि दुसरं म्हणजे पण हे निदान कसं करावं याविषयी मार्गदर्शन हवे असल्यास माधवबागच्या खोपोली कोंढाळी हॉस्पिटलला नक्की भेट द्या. कारण माधवबागच्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये 2D इको GLS, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांवर सवलतीच्या दरांमध्ये केल्या जात आहेत. तर नक्की माधवबाग, खोपोली व कोंढाळी हॉस्पिटलला भेट द्या. त्यासाठी फक्त 022-48-966-977 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. ज्यांनी माधवबागचे उपचार घेऊन आपल्या पॉझिटिव्ह आलेल्या स्ट्रेस टेस्ट रिपोर्ट मध्ये बदल घडवून आणला, अशा आनंदी रुग्णाच्या डिसीज रिव्हर्सलचा प्रवास आता आपण पाहूयात.
मी पुण्यावरून आलोय. छातीत दुखत होतं, पण नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 2D इको मध्ये पॉझिटिव्ह आढळलं. नातेवाईकांनी सुचवलं की माधवबागचा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. त्याप्रमाणे मी माधवबागशी संपर्क साधला आणि एक 8 दिवसाची अपॉइंटमेंट घेतली. माधवबागला पहिल्या दिवशीपासून ऍडमिशन घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग रुटीन प्रमाणे रोज पंचकर्म आणि योगा, सकाळी वॉकिंग, जवळजवळ अर्धा तास वॉक होता माझा. त्यानंतर एक 1-1.5 तासाचा योगा होता. त्यानंतर लंच टाइम ब्रेकफास्ट आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पंचकर्म काय द्यायचं, बस्ती द्यायची वगैरे ते ठरवलं झालं. डॉक्टरांनी जे विचारलं की काही तक्रार आहे का काय, त्याबद्दल त्यांनी मला सजेशन दिलेत. मग त्याप्रमाणे पंचकर्म झालंय. पंचकर्मानंतर फ्रेश होऊन मग आम्ही जेवणासाठी गेलो. जेवण झाल्यानंतर परत मला थोडा कमरेचा वगैरे त्रास होता, मांडी घालून बसता येत नव्हतं. त्याच्याप्रमाणे मी फिजिओथेरपींना भेटलो. त्यांच्याकडनं मग ते काही व्यायाम शिकून घेतले. प्रत्यक्ष त्यांनी काही दाखवले. त्यानंतर मग मला परत एक्झरसाइज ट्रेडमिलसाठी वॉक करण्यासाठी बोलवलं आणि तो जवळजवळ मी पहिल्या दिवशी 12 मिनिटापासून शेवटच्या दिवशी 19-20 मिनिटापर्यंत असं स्टेप बाय स्टेप वाढवत गेलो. त्यामुळे इथं जे माधवबागला येऊन मला समाधान वाटलं, आनंद वाटला आणि थोडं फ्रेशही वाटलं. डॉक्टर यांचा प्रवास पूर्ण पाहून खरंच हृदयविकारांचे जे रुग्ण आहेत त्यांच्या मनातील भीती नक्कीच कमी झाली असेल. मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय. आमच्या बाजूला एक वयस्कर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या छातीत दुखतं, परत त्यांचे पाय सुचतात. जेव्हा त्यांनी रिपोर्ट काढले तेव्हा त्यांच्या हृदयाचा आकार वाढल्याचं निष्पन्न झालं. हे असं का? आणि दुसरं म्हणजे माधवबागमध्ये SHS ही ट्रीटमेंट आहे, तर याबद्दल तुम्ही सांगा. बघा, आता नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं आणि जेव्हा हृदयाची ताकद कमी होते, आता हे अशुद्ध रक्तपुरवठा खेचण्यासाठी ह्या हृदयाला उलट्या दिशेने काम करणं गरजेचं असतं. त्या खेचण्याची त्याच्याकडे ताकद नसल्यामुळे, ही हृदयाची ताकद कमी झाल्यामुळे काय होतं की पायावर सूज होणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, दम लागणे, ही सगळी, आणि त्याच्यामुळे हृदयाचा आकार वाढणे, ही सगळी लक्षणे आपल्याला दिसून येतात. तर जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपण ट्रीटमेंट करतो, तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे याच्यानी पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो आणि जी स्टीम दिली जाते त्याच्याने शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते सगळे घामा वाटे बाहेर काढले जातात. म्हणजे हृदयावरचा लोड कमी केला जातो आणि इनिमातृ जे औषध दिलं जातं त्याच्याने हृदयाचं सर्क्युलेशन वाढवण्यासाठी मदत होते. याच्यानी ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाची ताकद वाढणार आहे. हृदयाची ताकद वाढली की हे पायावर सूज येणे, दम लागणे, रेस्टलेस होणे, ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. म्हणजेच हे हृदयाची जी कार्यक्षमता कमी झालेली आहे 30%, 35%, तर आपला जो लॅन्सेट जो जर्नलमध्ये जो रिसर्च पेपर सबमिट झाला, तर अशाच पेशंटमध्ये हे हृदयाची कार्यक्षमता इजेक्शन फ्रॅक्शन ज्याला म्हणतात ते +5 ने इम्प्रूव्ह होताना दिसते, असं दिसून आलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक ॲडव्हान्स टेस्ट असते ती GLS, 2D इको GLS, म्हणजे ग्लोबल लँजिट्युडनल स्ट्रेंथ, म्हणजे हार्टच्या मसलची स्ट्रेंथ. जेवढी मसलची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होणार आहे तेवढा सर्क्युलेशन वाढणार आहे. तर नॉर्मली GLS स्कोर जो असतो तो -18चा असतो. तो ज्यांचा -5 आहे, -8 आहे, अशा पेशंटची आपल्याकडे ट्रीटमेंट होते. ज्यांच्या हृदयाची ताकद 10% आहे, 15% आहे, 20% आहे, असे पेशंट इम्प्रूव्ह होतात. आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा पहिल्या दिवशी 2D इको GLS करतो, पुन्हा शेवटच्या दिवशी करून पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो आणि ही संपूर्ण हृदय शुद्धीकरणच याच्यासाठी काम करून जाते. दीपाली मॅम, अगदी छान माहिती दिलात. आणि दुसरं म्हणजे जे हार्ट पेशंट आहेत, तुमच्या या माहितीमुळे त्यांची भीती खरंच मनातील कमी झाली असेल आणि माधवबागमध्ये वेगवेगळ्या चिकित्सा आहेत त्यांच्यासाठी, याची पुरेपूर तुम्ही माहिती दिलात. तर हेल्थ मेडिक्लेमची सोय माधवबाग आयुर्वेदिक निवासी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध तर आहेच, त्याचसोबत हार्ट डिसीज मॅनेजमेंटसाठी माधवबागने MIB पल्स ॲप तयार केला आहे, ज्यामध्ये 450 डॉक्टरांचा सल्ला, डाएट, एक्सरसाइज, सतत आरोग्य देखरेख आणि आजारांविषयी माहिती असलेले 1000हून अधिक व्हिडिओ आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअर मध्ये जाऊन माधवबागचे MIB पल्स
ऍप डाउनलोड करा आणि चिकित्सेचा लाभ घेण्यासाठी आजच स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या. नंबर आहे 02248966977. हार्ट हेल्थ संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये केला आहे. तर काळजी करू नका, काळजी घ्या. नमस्कार. Thank you.